नमस्कार सर्वांचे. आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कधी असं विचार केलाय का की आपल्या स्वतःच्याच भावना आपल्याला अनेकदा का समजत नाहीत? खूपदा होतो असं. हो ना. म्हणजे नैराश्य किंवा ताणतणाव आल्यावर नेमकं काय करावं हे आपल्याला शाळेत का शिकवलं गेलं नाही? आपण शाळेत भूमिती शिकलो, इतिहासाच्या तारखा पाठ केल्या, पण स्वतःचं मन जेव्हा आपल्याच विरुद्ध जातं तेव्हा त्याला कसं सावरावं हे मात्र कोणीच शिकवलं नाही. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. हे खूप मोठं सत्य आहे. नक्कीच. आणि म्हणूनच आज आपण वाय हॅज नोबडी टोल्ड मी दिस बिफोर मधील सर्वात पॉवरफुल आयडिया समजून घेणार आहोत. क्या बात आहे. हे अतिशय उत्तम पुस्तक आहे. हो. आणि या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर जुली स्मिथ, ज्या एक अतिशय प्रसिद्ध क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. हे पुस्तक का महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, वाय हॅज नोबडी टोल्ड मी दिस बिफोर हे जगभरात लाखो लोकांनी वाचलेलं आणि अनेकांचं आयुष्य बदलणारं पुस्तक आहे. कारण हे पुस्तक आपल्याला ना केवळ सकारात्मक विचार करा असे वरवरचे सल्ले देत नाही. म्हणजे ते टिपिकल मोटिवेशनल पुस्तकांसारखं नाहीये तर? अजिबात नाही. हे पुस्तक खऱ्या अर्थाने आपल्या मनाचं आणि भावनांचं एक मॅन्युअल देतं. आपलं शरीर आणि मन कसं काम करतं याचं हे एक शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण आहे. एकदम भारी. म्हणूनच या सखोल चर्चेतून आपण या पुस्तकातील अतिशय सोपे पण प्रभावी उपाय शिकणार आहोत. तर मग सुरू करूया. यातली पहिली पॉवरफुल आयडिया आहे मूड आणि शरीराचा दुतर्फा संबंध. द टू वे रोड. हो. पण मला इथे एक शंका आहे. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की फक्त पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे सगळं छान वाटेल. पण हे खरंच इतकं सोपं असतं का? नाहीये ना. आणि इथे सगळ्यात मोठी गोम आहे. आपण फक्त विचारांवर लक्ष केंद्रित करतो. पण लेखिकेने इथे वुडन बास्केट किंवा वेताच्या टोपलीची खूप सुंदर उपमा दिली आहे. अच्छा, वेताची टोपली म्हणजे नक्की काय सांगायचंय त्यांना? म्हणजे बघा, वेताच्या टोपलीची वीण जशी एकमेकांत घट्ट गुंफलेली असते ना, तसंच आपले विचार, आपल्या भावना, आपल्या शारीरिक संवेदना आणि आपल्या कृती हे 4 घटक एकमेकांत घट्ट गुंफलेले असतात. ओके. म्हणजे आपण त्यांना वेगळं करू शकत नाही असं म्हणायचंय का? अगदी बरोबर. आपण त्यांना वेगळं करूच शकत नाही. जर टोपलीचा एक धागा ओढला गेला तर संपूर्ण टोपलीचा आकार बिघडतो. तसंच या 4 गोष्टींपैकी एकावरही परिणाम झाला तर तो आपल्या संपूर्ण अनुभवावर होतो. म्हणजे जर एखादा माणूस नैराश्यात असेल तर त्याचे विचार आधीच नकारात्मक असतात. हो. आणि अशावेळी मेंदूला नुसता पॉझिटिव्ह विचार कर असं सांगणं हे खूपच कठीण असतं. कारण शरीर आणि मन हा एक टू वे रोड आहे. फक्त विचार बदलून मूड बदलता येत नाही. पण मला इथे थोडं थांबावंसं वाटतंय. हे थोडं अवास्तव नाही का वाटत? कसं काय? म्हणजे समजा सकाळी उठल्यावर खूप कंटाळा आलाय किंवा उदास वाटतंय, तर नुसतं एक ग्लास पाणी प्यायलात किंवा बाहेर जाऊन मोकळी हवा खाल्लीत, तो खरंच आपला मूड आपोआप बदलतो का? हे खूपच वरवरचं वाटतंय मला. तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. पण इथे आपल्याला मेंदूचं विज्ञान समजून घ्यावं लागेल. पाणी पिणं हा डिप्रेशनवरचा उपाय नाहीये, पण तो एका नकारात्मक साखळीला तोडण्याचा मार्ग नक्कीच आहे. नकारात्मक साखळी ती कशी काय? हे पहा, जेव्हा आपण उदास असतो तेव्हा आपलं शरीर एका विशिष्ट अवस्थेत जातं. आपले खांदे पडलेले असतात, श्वास संथ होतो. हो, एकदम गळून गेल्यासारखं वाटतं. अगदी. आणि या शारीरिक अवस्थेमुळे मेंदूला असा संदेश जातो की सगळं काही वाईट सुरू आहे. मग मेंदू आणखी नकारात्मक विचार तयार करतो. हे एक डाऊनवर्ड स्पायरल बनतं, खाली खेचणारं चक्र. बापरे. म्हणजे आपलं शरीर आणि मेंदू एकमेकांच्या नकारात्मकतेला खतपाणी घालत असतात तर? नक्कीच. पण जेव्हा आपण ठरवून एखादी छोटी शारीरिक कृती करतो, जसं की उठून उभं राहणं, स्ट्रेचिंग करणं किंवा थंड पाण्याने चेहरा धुणं. अच्छा, म्हणजे आपण शरीराची अवस्था बदलतो. हो, तेव्हा शरीरात अचानक बदल होतात. हृदयाचे ठोके वाढतात, रक्तप्रवाह सुधारतो आणि हा बदल वेगस नर्व्हद्वारे थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. वेगस नर्व्ह म्हणजे ही शरीरातली एखादी नस मेंदूला संदेश देते. हो, ती मेंदूला सांगते की अरे शरीरात हालचाल होतीये, म्हणजे परिस्थिती कदाचित तितकीही वाईट नाहीये. यामुळे मेंदूतील ताण वाढवणारं कॉर्टिसॉल हे रसायन कमी होतं. अरे छा. आणि मग छान वाटायला सुरुवात होते का? हो, कारण एंडोर्फिन्स सरवायला सुरुवात होते. म्हणून जेव्हा मूड खराब असेल तेव्हा काय विचार करू यापेक्षा काय कृती करू यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे खरंच खूप प्रॅक्टिकल आहे. म्हणजे योग्य झोप,
आहार आणि थोडी हालचाल हे केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा आवश्यक आहे. अगदी. हे बेसिक्स खूप महत्वाचे आहेत. पण मग शरीराचं ठीक आहे, आता आपण शरीराची काळजी घ्यायला शिकलो. पण तरीही जर मनात अचानक नकारात्मक विचार येऊ लागले तर त्यांचं काय करायचं? कारण विचार तर येणारच ना. हो, विचार तर येणारच. आणि इथेच आपली दुसरी पॉवरफुल आयडिया येते, ती म्हणजे थॉट्स आर नॉट फॅक्ट्स. म्हणजेच आपले विचार म्हणजे अंतिम सत्य नव्हे. याबद्दल पुस्तकात एक भारी उदाहरण दिलंय. ते जिम कॅरीच्या द मास्क या चित्रपटाचं. हो, तो मुखवटा. हो, ते उदाहरण खूपच चपखल वाटलं मला. म्हणजे तो जिम कॅरी जसा तो जादुई मुखवटा चेहऱ्यावर लावतो आणि त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं ना, तसंच आपण आपल्या विचारांच्या बाबतीत करतो असं लेखिकेला म्हणायचंय का? अगदी तसंच. जेव्हा मनात एखादा वाईट विचार येतो तेव्हा आपण तो मुखवटा चेहऱ्याला घट्ट लावून घेतो. आपण त्या विचाराला सत्य मानून त्याच्या आहारी जातो. खरंय, आपण त्या विचारात एवढे अडकतो की आपल्याला वाटतं तेच खरं आयुष्य आहे. हो, पण इथे मेटाकॉग्निशन ही संकल्पना आपल्याला मदत करते. मेटाकॉग्निशन म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपण तो मुखवटा काढून विचारांकडे त्रयस्थपणे पाहू शकतो. आपल्याला हे समजून घ्यायला हवं की मनात येणारे विचार हे फॅक्ट्स नाहीत. ते केवळ आपले जुने पूर्वग्रह, आठवणी किंवा मेंदूने बनवलेल्या काल्पनिक गोष्टी असू शकतात. हां. याचं एक साधं उदाहरण मला आठवतंय. म्हणजे आपण अनेकदा माइंड रीडिंग करतो बघा. हो, समोरच्याच्या मनात काय चाललंय हे गृहीत धरणे. अगदी. समजा रस्त्यात एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने आपल्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं तर आपण लगेच विचार करायला लागतो की तो माझ्यावर रागावलाय. हो, किंवा आपण असं म्हणतो की मी नक्कीच काहीतरी चुकीचं बोललो असेन का. हो ना. आणि आपला अख्खा दिवस खराब होतो. पण सत्य हे असू शकतं की तो फक्त घाईत असेल किंवा त्याचं लक्षच नसेल. किंवा त्याने चष्मा घातला नसेल. काहीही असू शकतं. पण आपला मेंदू आपल्याला नेहमी सर्वात वाईट शक्यता का दाखवतो यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. वैज्ञानिक कारण? ते काय आहे? हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात टोळ्या करून राहायचा तेव्हा जर त्याला समूहातून बाहेर काढलं तर तो थेट मृत्यूचा धोका असायचा. अच्छा, म्हणजे एकटं राहिलं की जंगली प्राणी हल्ला करणार. हो, त्यामुळे इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करत आहेत याबद्दल आपला मेंदू खूप संवेदनशील झाला. कोणाच्याही चेहऱ्यावरील थोडीशी नाराजीही मेंदूने धोका म्हणून ओळखायला सुरुवात केली. बापरे, म्हणजे आज आपण जंगलात राहत नाही पण आपला मेंदू अजूनही त्याच सर्व्हायव्हल मोडमध्ये अडकलाय तर? अगदी. आपला मेंदू आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी नाही तर जिवंत ठेवण्यासाठी डिझाईन केलेला आहे. म्हणजे आपला मेंदू एका ओव्हर प्रोटेक्टिव्ह पालकासारखा वागतोय असं म्हणायचंय का? जो सतत आपली काळजी करतोय पण त्यामुळेच आपल्याला त्रास होतोय. खूपच छान उपमा दिलीत तुम्ही. हो, अगदी तसंच. पण मग यातून बाहेर कसं पडायचं? प्रॅक्टिकल उपाय काय आहे यावर? सोपं आहे. जेव्हा असे नकारात्मक विचार येतील तेव्हा त्यांच्याशी लढू नका. फक्त स्वतःला एक पाऊल मागे घ्या आणि विचारा की हे खरोखरच सत्य आहे की माझा मेंदू मला फक्त एक काल्पनिक कथा सांगतोय. म्हणजे विचारांकडे एका कुतूहलाने पाहायचं. हो, मला राग आलाय असं म्हणण्याऐवजी माझ्या मनात रागाचा विचार येतोय असं म्हणायला शिकलं पाहिजे. यामुळे आपण विचारांपासून स्वतःला वेगळं करू शकतो. खूपच भारी. आता नकारात्मक विचारांना बाजूला ठेवायला शिकल्यानंतर आपण आयुष्यात पुढे जाण्यासाठी तयार होतो. पण नवीन काहीतरी करताना आपल्याला एका गोष्टीची नेहमी कमतरता भासते. आत्मविश्वास, बरोबर ना? अगदी. आपण नेहमी कम्फर्ट झोनबद्दल ऐकतो, पण पुस्तकात सांगितलेला हा स्ट्रेच झोन काय आहे आणि आत्मविश्वासाशी त्याचा काय संबंध आहे? इथे आपण खूप मोठी चूक करतो बघा. आपण नेहमी अशी वाट पाहतो की आधी आत्मविश्वास येईल आणि मग आपण एखादं नवीन काम करू. हो, मला आधी कॉन्फिडन्स येऊ दे, मग मी ते प्रेझेंटेशन देईन असं आपण म्हणतो. पण प्रत्यक्षात हे अगदी उलट आहे. आधी आपल्याला धैर्य किंवा करेज दाखवावं लागतं आणि त्यानंतरच आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणजे आत्मविश्वासाची वाट पाहत बसायचं नाही. अजिबात नाही. आपण 3 झोन्सचा विचार करूया. पहिला आहे कम्फर्ट झोन. तिथे आपल्याला खूप सुरक्षित वाटतं. हो, तिथे सगळं ओळखीचं असतं. दुसरा आहे पॅनिक झोन, जिथे आपण आपल्या क्षमतेच्या खूप बाहेर जाऊन काहीतरी करतो आणि प्रचंड घाबरतो. आणि या दोन्हींच्या मध्ये असतो तो स्ट्रेच झोन. अगदी बरोबर. जेव्हा आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून स्ट्रेच झोनमध्ये जातो तेव्हा साहजिकच भीती वाटते, अस्वस्थ वाटतं. म्हणजे ती भीती आणि अस्वस्थता स्वीकारून एक पाऊल पुढे टाकणं म्हणजेच धैर्य. हो, आणि याचंच एक साधं उदाहरण म्हणजे पहिल्यांदा गाडी चालवायला शिकणं. अरे हो, पहिल्यांदा जेव्हा आपण ड्रायव्हिंग सीटवर बसतो तेव्हा कोणालाच आत्मविश्वास नसतो. अगदी. हातपाय थरथरत असतात, ब्रेकच्या ऐवजी ॲक्सेलरेटर दाबला जाईल अशी भीती असते.
नक्कीच. पण जर आपण असा विचार केला की पूर्ण आत्मविश्वास आल्यावरच मी स्टिअरिंग हातात घेईन, तर आपण कधीच गाडी चालवू शकणार नाही. बरोबर. ती भीती बाजूला ठेवून किंवा ती भीती सोबत घेऊनच आपण जेव्हा सराव करतो त्यानंतरच गाडी चालवण्याचा आत्मविश्वास येतो. म्हणजे आत्मविश्वास हा धैर्याचा बाय प्रॉडक्ट आहे तर. हो, आणि यामागे मेंदूचं विज्ञान आहे, ज्याला आपण न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणतो. अच्छा, म्हणजे मेंदूत काही बदल होतात का? हो, जेव्हा आपण भीती वाटत असूनही एखादी गोष्ट पूर्ण करतो, तेव्हा मेंदूला वाटतं की अरे, आपण सुरक्षित आहोत. मग मेंदू नवीन मार्ग तयार करतो. डोपामाइन हे रसायन रिलीज होतं. क्या बात आहे. म्हणजे दररोज आपल्याला ज्या गोष्टीची थोडी भीती वाटते ती करण्यासाठी आपण छोटंसं धैर्य दाखवलं पाहिजे. अगदी. कृती करा, आत्मविश्वास आपोआप तुमच्या मागे येईल. एकदम भारी. चला तर मग आत्तापर्यंत आपण ज्या पॉवरफुल आयडियाज पाहिल्या त्यांची एकदम थोडक्यात आणि वेगात उजळणी करूया. नक्कीच. पहिली आयडिया मूड आणि शरीराचा थेट संबंध असतो. त्यामुळे फक्त विचार करण्यापेक्षा शरीराच्या हालचालीवर आणि बेसिक्सवर लक्ष केंद्रित करा. बरोबर. दुसरी आयडिया आपले विचार म्हणजे सत्य नसतात. नकारात्मक विचारांचा मुखवटा चेहऱ्यावरून काढून त्यांच्याकडे त्रयस्थपणे पाहायला शिका. अगदी बरोबर. आणि तिसरी आयडिया आत्मविश्वासाची वाट पाहू नका. आधी धैर्य दाखवा, आत्मविश्वास आपोआप निर्माण होईल. अगदी परफेक्ट समरी दिलीत तुम्ही. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी मला एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते, जी पुस्तकात अतिशय सुंदरपणे मांडली आहे. कोणती गोष्ट? बघा, आपण नेहमी मृत्यूच्या किंवा भविष्यात काय होईल या भीतीने जगतो. आपला मेंदू सतत या अनिश्चिततेला घाबरत असतो. हो, उद्या काय होईल याची सतत चिंता असते आपल्याला. पण जर आपण या भीतीचा खऱ्या अर्थाने स्वीकार केला तर विचार करा, जर आपण हे मान्य केलं की आपल्याकडे अमर्याद वेळ नसून मर्यादित वेळ आहे. म्हणजे आपण कधीतरी मरणार आहोत हे स्वीकारणं. शकते. बापरे, हा विचार खूपच खोल आहे. हो ना. जर आपल्याला अमर्याद वेळ असता तर आपण आज कोणतीच गोष्ट केली नसती. त्यामुळे आपल्या मर्यादित वेळेची जाणीव हीच आपल्या आयुष्याला एक अर्थ देते. विचार करा, जर आपला वेळ मर्यादित आहे हे आपण स्वीकारलं तर आजचे आपले निर्णय किती वेगळे असतील. खरंच, हा दृष्टिकोन सर्व मर्यादांच्या पलीकडे नेणारा आहे. भीती हा दोष नसून ती आपल्याला अर्थपूर्ण जगण्याची आठवण करून देते. अगदी बरोबर. या विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यासोबतच आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. ऐकणाऱ्या सर्वांना माझा एक प्रश्न आहे. तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला ऐका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयाच्या सखोल चर्चेसह.